राज्याचा निधी कसा जास्त देता येईल, डीपीसीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू. पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. मी माझ्या पद्धतीनं त्यांना पण सांगणार आहे. माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे. मी 1991ला पहिला खासदार झालो होतो बारामतीचा आणि नंतर 8 वेळेला आमदार झालेलो आहे. त्याच्यामुळे मी माझे मतदारसंघ, माझा जिल्हा, मी जिथं मी पालकमंत्री म्हणून पूर्वी साताराला 5 वर्ष काम केलंय, पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, संपर्क मंत्री म्हणून मी परभणीला पण काम केलेलं आहे. त्याच्यामुळं बीडच्या संदर्भामध्ये ही कष्टकरी समाज इथं मोठ्या प्रमाणावर राहतो. मला काम करत असताना मी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा कधीच विचार केलेला नाहीये. जातीय सलोखा आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्याच्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो. शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या समोर तिथं नतमस्तक होतो. जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतो. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जायचंय. कुठेही अफवांच्यावर कृपा करून विश्वास ठेवू नका. मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन, जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कुणी तिथं कुठंतरी वेडेवाकडे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही. मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईल. मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार आहेत. काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धती पूर्वांपार चालत आलेल्या आहेत त्याला कुठंतरी आळा घातलाच गेला पाहिजे. जर चालत आलेले असतील तर कुणी त्याच्यामध्ये मी म्हणेल ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला, कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इथं रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात. मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कुणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं. रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे. तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही. मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे. ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे.